हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन। आज आपण मस्त नारळापासून एकदम जाळीदार आणि एकदम मऊ लुसलुशीत असा डोसा बनवणार आहोत। आणि हा डोसा इन्स्टंट डोसा आहे, तुम्ही नाश्त्यासाठी कधीही असा बनवू शकता। तर बघू शकता एकदम छान असा जाळीदार डोसा आहे। आणि त्यासोबतच मी आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नारळाची चटणी सांगणार आहे। तर ही चटणी आणि हा नारळाचा डोसा एकदम छान असं कॉम्बिनेशन आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। पहिला आपण डोशासाठी तांदूळ भिजत घालू। तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय आणि त्यामध्ये 1 कप मी कोलम राईस घेतलेला आहे। बघू शकता हा कोलम राईस आहे आणि तो 1 कप घेतलाय। तर आता हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर त्यामध्ये आपण 1 चमचा मेथी घातलेली आहे। मेथीचे जे दाणे असतात ते व्यवस्थित घालून मिक्स करून घेऊ आणि हा तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घेऊ। तर बघू शकता मी 3-4 पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ आणि हे भिजत ठेवू। तुम्ही लगेच बनवायचं असेल तर 1 तास भिजवलं तर चालेल। मी इथे 1 तास भिजत ठेवते आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर ओव्हरनाईट ठेवलं तरी चालेल। आता हे 1 तासासाठी आपण भिजत ठेवू। तर आता आपण चटणी बनवून घेऊ। तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून मी तेल घेतले। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून मी राई घातली। गॅसचा फ्लेम मी लो ठेवला। राईला थोडं तडतडली की आपण यामध्ये जिरं घालून घेऊ। तर बघू शकता राई थोडी तडतडायला लागली आहे। तर आता यामध्ये मी 1 टेबलस्पून जिरं घालते। तर इथे मी 1 टेबलस्पून जिरं घातलेलं आहे आणि 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घातल्या आणि 9-10 कढीपत्त्याची पानं घातली। कढीपत्ता जरा जास्त घातला की चटणीला चव खूप छान येते। तर आता हे आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी असं लो फ्लेमवर परतून घेते 1-5 मिनिटं। आपल्याला कलर लसणीचा वगैरे जास्त डार्क करून घ्यायचा नाही। तर आता यामध्ये मी या स्टेजला नारळ घालते। तर बघू शकता हे खोबरं जे आहे त्याचे मी तुकडे करून घेतलेलं आहे। हा एक ओलं खोबरं आहे। ओलं खोबऱ्याचं जे मागचं साल असतं ब्लॅक कलरचं ते मी काढून घेतलंय आणि ते असं व्यवस्थित प्लेन व्हाईट तुकडे करून मी घातलेलं आहे। आता हे खोबरं जे आहे ते आपल्याला जास्त कलर डार्क होईपर्यंत परतून नाही घ्यायचं आहे। तर थोडंसं कलर त्याला चढायला लागला की आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे। तर बघू शकता थोडा वेळ आपण असं 10 मिनिटं परतून घेऊ। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरच हे चटणीचं जे खोबरं आहे ते परतून घ्यायचं। असं आपण ज्यावेळी चटणी करतो ना त्यावेळी चटणीला एकदम असा मस्त फ्लेवर येतो। तर तुम्ही एकदा या प्रकारे नक्की चटणी बनवून पहा, तर तुम्हाला नक्की आवडेल। तर बघू शकता आता खोबऱ्याला थोडासा कलर चेंज झालेला आहे। तर आता मी गॅसचा फ्लेम इथे बंद करते आणि हे थंड करायला ठेवून देते। थंड झाल्यावर बघू शकता मी सर्व हे मिक्सरच्या छोट्या जारमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये जी डालिया डाळ येते ती मी 2 टेबलस्पून घेतली आहे। हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 4, ते कमी तिखट आहेत म्हणून मी 4 घेतल्या आहेत। तुम्ही जास्त तिखट वापरत असाल तर कमी घ्या। तर आता इथे मी कोथिंबीर घेतली आहे आणि चिंच थोडीशी घातलेली आहे आंबटपणासाठी। तर बघू शकता ही चिंच घातली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं। आता हे आपल्याला जास्त असं एकदम पाणी घालून वाटायचं नाही, तर पाणी आपल्याला थोडं-थोडंसं घालून एकदम पेस्ट करून घ्यायची आहे। कारण हे खोबऱ्याचे तुकडे असल्यामुळे पाणी थोडं-थोडं घालायचं आहे। तर बघू शकता मी पाणी थोडं-थोडं घालून अशी एकदम चटणी मस्त अशी पेस्टमध्ये बनवून घेतलेली आहे। तर आता ही जी चटणी आहे ती आपण बाउलमध्ये काढून घेऊ। तर इथे मी ही बाउलमध्ये काढून घेतली। आता चटणी बघू शकता ही रेडी झालेली आहे। तर चटणी आता आपण बाजूला ठेवून देऊ आणि डोशाचं बेटर बनवून घेऊ। तर इथे मी जे तांदूळ भिजत घालून ठेवलेले ते 1 तास झालेलं आहे। तर मी पाणी काढून घेतलं। तांदूळ आपला मस्त भिजलेला आहे। तर आता हे आपण मस्त बॅटर बनवून घेऊ। तर आता बघू शकता इथे मी मिक्सरच्या जारमध्ये जे तांदूळ आहेत ते मी सर्व घालून घेते असे आणि पाणी थोडं घालायचं आहे आणि ह्याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व तांदूळ घालून घेतले आणि पाणी थोडं-थोडंसं घालायचं आहे। इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याची मी पेस्ट करून घेते। तर बघू शकता जास्त पातळ करायची नाही, थोडी दाटसरट ठेवायची अशी। तर नंतरची बॅटरची आपण कन्सिस्टन्सी कमी जास्त करणार आहोत। तर आता हे जे बॅटर आहे ते काढून घेण्यासाठी मी मिक्सिंग बाउल मोठा घेतलेला आहे। बघू शकता जे मिक्सिंग बाउल असतो तो थोडा मोठा घ्यायचा म्हणजे आपल्याला मिक्स करायला व्यवस्थित होतं। आता हे बॅटर जे आहे ते त्या बाउलमध्ये मी सर्व असं काढून घेतलं। आता ह्या मिक्सरच्या जारमध्ये आपण हा नारळ घातलेला आहे, किसून घेतलेला आहे 1 कप। बघू शकता मी असं गच्च 1 कप भरून घेतलेला आहे। तर नारळाचा डोसा असल्यामुळे नारळाचा वापर जास्त होणार आहे। आणि हे पोहे आहेत ते पोहे मी 1 कप घेतलेले होते, ते मी धुवून स्वच्छ भिजत ठेवले 5 मिनिटं आणि ते मी घेतलेले आहेत। तर बघू शकता आता त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून त्याची मस्त अशी एकदम पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता कमी पाणी घालून मी व्यवस्थित पोह्याची आणि नारळाची पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे। तर आता मिक्सिंग बाउल घेतलेला त्यामध्ये आता आपण ही जी पेस्ट आहे ती मिक्स करून घेऊ। तर बघू शकता मी कन्सिस्टन्सी जाडसर ठेवलेली आहे कारण नंतर आपण यामध्ये पाणी घालून कन्सिस्टन्सी पातळ करणार आहोत।
तर आता व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायची, म्हणजे तांदळाचं बॅटर आणि पोह्याचं आणि खोबऱ्याचं बॅटर व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. तर व्यवस्थित असं 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण दोघांचं बॅटर व्यवस्थित कन्सिस्टन्सीने मिक्स झालं पाहिजे. तर बघू शकता आपलं व्यवस्थित असं बॅटर मिक्स झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी एकदम डोस्याचं बॅटर असतं तेवढी आपण करून घेऊ. तर बघू शकता पाणी मी थोडं-थोडं घालते आणि मला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी मी करून घेते. तर बघू शकता डोसे जे नॉर्मल डोसे बनवतो डाळ तांदळाचे त्याचप्रमाणे आपल्याला ही कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. तर बघू शकता कन्सिस्टन्सी प्रॉपर झालेली आहे. तर इथे मी 1 चमचा मीठ घालते. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मीठ घालू शकता. तर इथे मी 1 चमचा मीठ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर बघू शकता आता यामध्ये मी 1 चमचा इनो घालणार आहे. तर बघू शकता इथे मी 1 चमचा इनो घातलेला आहे. हा नॉन फ्लेवर इनो आहे. आणि बघू शकता इनो घातल्यावर आपलं जे बेटर आहे ते छान असं फ्लफी झालेलं आहे आणि एकदम फुललेलं आहे. म्हणजे आपलं हे बेटर आहे ते डोसा बनवण्यासाठी एकदम परफेक्ट झालेलं आहे. पण ज्यावेळी आपण इनो घालतो ते हे असं बेटर पटापट डोसे काढून घ्यायचे. हे बेटर स्टोअर करून ठेवायचं नाही इनो घातल्यावर. तर इनो घालायच्या आधी तुम्ही हे बेटर काढून ठेवू शकता. तर आता हे बेटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून डोसे करण्यासाठी रेडी आहे. तर इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तर बघू शकता तवा गरम झालेला आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवर असं बॅटर घालायचं. तुम्हाला जेवढ्या साईजचा डोसा पाहिजे तेवढ्या साईजचे तुम्ही काढू शकता. तर बघू शकता असे मी मीडियम साईजने डोसे काढून घेते. कारण ते दिसायला पण छान दिसतात आणि असं घातल्यावर कव्हर करून ठेवून द्यायचं. असं लो फ्लेमवर कव्हर करून ठेवून द्यायचं आणि बघू शकता असे बबल यायला लागतात. आणि हे पूर्णपणे वरच्या साईडने असं व्यवस्थित आपली जी स्टीम आहे ती लागली पाहिजे. कारण आपल्याला दुसऱ्या साईडने हा डोसा परतून घ्यायचा नाहीये. एकाच साईडने त्याला स्टीम करायचं आहे. तर बघू शकता छान असे बबल आलेले आहेत आणि तुम्हाला असं वरचं कव्हर असं व्यवस्थित असं सुकलेला दिसला की तुम्ही हा काढून घेऊ शकता. याला काहीही डोस्याच्या तव्याला तेल, तूप काही लावायची गरज नाही. डायरेक्ट इन्स्टंट डोसा निघतो. तर बघू शकता छान असं वरून आपल्याला पलटी करून घ्यायचं नाहीये. तर आता असाच डोसा हा काढून घ्यायचा आहे. आणि बघू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे. तर तुम्हाला असा दुसरा डोसा मी दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे वरची जी स्टीम सुकली की आपण लगेचच हा डोसा काढून घ्यायचा. तेल तूप लावायची काहीही गरज नाही. ते एकदम छान लागतात. तर हा डोसा तुम्ही नक्की एकदा करून पहा. असेच मी बाकी सर्व डोसे करून घेते. तर बघू शकता असे मी सर्व असे मऊ लुसलुशीत असे डोसे सर्व बनवून तयार केलेले आहेत. तर बघू शकता हे नारळापासून एकदम इन्स्टंट डोसे आहेत आणि मुलांना पण हे नक्की आवडतील. तर बघू शकता हे 2 दिवस जरी ठेवलात तरीसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत राहतात. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि जी चटणी आपण बनवली त्यासोबत हे कॉम्बिनेशन एकदम छान आहे आणि एकदम टेस्टला अप्रतिम आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.